तर खरं अतिशय चुकीचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मी इतक्या वर्षापासून 35 वर्षापासून मी या ठिकाणी आमदार आहे. मी 3 टर्म झाले मंत्री आहे. पण मी माझा वाढदिवस कधीही साजरा करत नाही. मी 2 दिवस आधी सगळ्यांना सांगून येतो, वर्तमानपत्रातूनही कळवतो बाबा मला कोणी भेटायला येऊ नये, कोणी बुके आणू नये. मी कधी केक कापला नाही आणि मी 2 दिवस माझा फोनही बंद ठेवतो. सुरुवातीपासून आहे. यावेळेला मी वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन, कारण वर्तमानपत्र म्हटलं की तुम्ही सांगता वर्तमानपत्रात जाहिरात देऊ नका, आमचं नुकसान होतं, आणि म्हणून मी त्या दिवशी त्यांना पैसे देऊन जाहिरात छापायला लावली किंवा मी कोणालाही भेटणार नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, धन्यवाद, पण या ठिकाणी आपण चांगलं विधायक काम या दिवशी करावं, झाडं लावावी. गेल्या वर्षी जवळपास 5,500 6,000 रक्ताच्या बॉटल आम्ही त्या ठिकाणी कलेक्ट केल्या त्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आपल्याला कुठल्याही बुकेवर केकवर खर्च न करता या ठिकाणी आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तसा चेक दिला तरी चालेल, असं आव्हान मी यावेळेला सुद्धा वर्तमानपत्रातून 2 दिवस आधी छापून केलेलं होतं, सोशल मीडियावर केलेलं होतं. पण एका हौशी कार्यकर्त्याने त्या दिवशी, म्हणजे मी तर 2 दिवस बाहेर निघून गेलेलो होतो, थांबतच नाही मतदारसंघात, जिल्ह्यात, आणि त्या एका हौशी कार्यकर्त्यांनी 66 फुटाचं पॅनर हे त्या ठिकाणी जळगावमध्ये एका ग्राउंडवर त्या ठिकाणी बनवलं. ते मला वाढदिवसाच्या दिवशीच कळालं. म्हणजे अतिशय चूक आहे. मी त्याच्यावर खूप चिडलो, मी त्याला खूप रागवलो की तू असं का केलं. तर त्याचं फार अतिशय जास्त, मला वाटतं बस जास्त प्रेम माझ्यावर असेल की काय, पण त्यांनी ही चूक त्या ठिकाणी केली. मला ते अजिबात आवडलेलं नाही. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी एकही पोस्टर बोर्ड या ठिकाणी लावून देत नाही, कधी लावून देत नाही. म्हणजे सगळ्यांना माहिती जिल्हाभरामध्ये, पण त्यांनी ते केलेलं आहे. ते मलाही आवडलेलं नाही. मी त्याची खूप कान उघडली त्या संदर्भामध्ये केलेली आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी अशी मागणी केली की देशावरती आर्थिक संकट आहे, त्यामुळे आजी माजी खासदारांचं मानधन हे 1 वर्षासाठी गोठवण्यात यावं असं त्यांनी मागणी केली. नाही, हा ऐच्छिक प्रश्न आहे. ज्या ज्या वेळेला असा प्रसंग येतो, अशी परिस्थिती येते, त्यावेळेला आपण स्वतःहून असे निर्णय घेत असतो. काही लोकांनी तसे निर्णय घेतलेलेही आहेत, आणि फार तशी परिस्थिती येईल तर सरकारच्या बाबतीमध्ये विचार करेल. भाऊ, एकीकडे पंतप्रधान मोदी हे काटकसरीचा सल्ला देत आहेत, पण पेट्रोल डिझेल टंचाईच्या भीतीने अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेट्रोल पंपवरती गर्दी होताना पाहायला मिळते, काही ठिकाणी हाणामारी होते. तर या संदर्भात महाराष्ट्र सरकार काय उपाययोजना करण्यासंदर्भात आज काय बैठकीत बोलणं झालं? खरं म्हणजे लोक पेट्रोल भेटणार नाही, डिझेल भेटणार नाही या भीतीमुळे स्टॉक करायला लागलेले आहेत. ते स्टॉक करतायत, आणि त्यामुळे मग हा खरं जो तुकडा आहे तो या ठिकाणी दिसतो आहे. अनेक ठिकाणी आपण बघितलेलं असेल की लाईनी लागलेल्या आहेत. आताच खरं म्हणजे शेतकऱ्याचे दिवस आहेत, ट्रॅक्टरसाठी डिझेल लागतं आहे, रस्त्यांची कामं चालली आहेत मोठ्या प्रमाणात, नंतर पावसाळ्यात करता येणार नाही, त्यामुळे डिझेलची मागणी अतिरिक्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण त्या संदर्भात मला वाटतं काही प्रमाणामध्ये स्टॉक करून ठेवला जातो आहे. बरं, मला वाटतं जर आपण नियमित जर साठा घेतला, मला वाटतं त्यामध्ये काही कुठे तुटवडा येणार नाही. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सरकारचं, माननीय मुख्यमंत्री महोदयाचं पूर्ण लक्ष या ठिकाणी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनच बंद पडलेली आहेत, आता कामच खोळंबलेली आहेत, बंद पडलेली आहेत, असं होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. सर, पीएम मोदी की अपील के बाद हिंदी में जानना चाहेंगे, मुख्यमंत्री ने ये भी कहा है कि ऑनलाइन बैठकें ज़्यादा से ज़्यादा ली जाए. आज कैबिनेट में भी क्या ऐसा कुछ कदम उठाया गया? कुछ मंत्री आए नहीं थे, तो ऑनलाइन बैठकों को भी बढ़ावा दिया जाएगा? बिल्कुल लेना चाहिए. मुझे लगता है जब हम लोग जो ऑफिसर्स हैं गढ़चिरौली से, नागपुर से, अलग अलग जगह से मीटिंग के लिए यहाँ पर आते हैं, व्हीकल लेके आते हैं, तो उनको भी डीजल लगता है, उनको भी पेट्रोल लगता है उनकी गाड़ी में. ऑनलाइन अगर बैठक होती है तो मुझे लगता है ये जो पेट्रोल डीजल ये खर्चा हो रहा है वो भी बचेगा. और उसके बाद भी और मैं कहूँगा कि हमारे पीछे जो गाड़ियों का ताफा चलता है वो भी हमने कम कर दिया है, बंद कर दिया है. हमारे साथ में 1-1 2-2 गाड़ी पीछे रखी जाती है एक्स्ट्रा. पुलिस की गाड़ी भी चलती है. मैंने तो पुलिस को तो नहीं कहा, मैं तो कभी लेता ही नहीं पुलिस प्रोटेक्शन, लेकिन हमारे कई नेताओं ने, कई मंत्रियों ने जो साथ में जो गाड़ियाँ चलती है वो भी बंद कर दी है. और ईवी का उपयोग, माननीय प्रधानमंत्री जी ने जो आह्वान किया है कि वो ईवी का उपयोग ज़्यादा से ज़्यादा करें, तो बहुत सारे मंत्रियों ने, एमएलएज है, वो ईवी गाड़ी उसका यूज़ कर रहे हैं. विधान परिषदेच्या निवडणुका ह्या जाहीर झाल्या आहेत, आचारसंहिता कुठे लागली आहे. कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांकडनं 30 जूनपर्यंत निर्णय घेण्यासंदर्भात सांगितलं आहे. मात्र आचारसंहितेचं कुठेतरी अडचण येताना दिसेल, कारण की एकूणच निर्णय घेताना कुठे अडचणी येताना दिसेल. काय नेमकं ही थोडी तांत्रिक बाजू तपासून घ्यावी लागणार आहे, कारण हा निर्णय आधीच कॅबिनेटमध्ये झालेला, आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विधानसभेतच झालेला आहे.
हा निर्णय आधी झालेला असल्यामुळे मला वाटतं त्यामध्ये अडचण येणार नाही. पण ही तांत्रिक बाजू ही तपासून घेतली जाईल, पण दिलेल्या वेळेच्या आत ही निश्चित कर्जमाफी केली जाईल. सर, आज मंत्रिमंडळ बैठक झाली, काय नेमके निर्णय झाले? आज काही छोटे निर्णय होते की फार मोठे निर्णय नव्हते. 3-4 विषय आमच्या या ठिकाणी होते. त्यामुळे काय आज विशेष असं सांगणे हरकत नाही. पुण्यामध्ये एक घटना घडते, कोयत्यानं हल्ला होतो आहे, दुपारी सर्रास मारहाण होते आहे, त्याचे व्हिज्युअल्स व्हायरल होताना दिसत आहेत. एकूणच घटना कुठंतरी वारंवार अशा प्रकारचा घडताना दिसतात. कशा प्रकारे बघता आहे, कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असा आरोप सुप्रिया सुळे करताना दिसतात. हे तरी मागच्यापेक्षा सुद्धा बरी सुधारणा आता कायदा सुव्यवस्थेमध्ये या ठिकाणी झालेली आहे. पुढे मागच्या ते कोयता गँग, कुठली गँग, काय गँग, त्या सगळ्या गँगचा इतका सर्रास त्या ठिकाणी वावर झालेला होता, त्या आता खूप त्याच्यावर कंट्रोल करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी अशा परिस्थिती म्हणजे अशा घटना घडत आहेत आणि खरं मला समजत नाही, विकृतीच आहे माणसांची की काही कोणी उठतं संतापात, रागात, कुठे पूर्ववैमनस्यातून, कुठे टोळी युद्धातून या ठिकाणी घटना घडत आहेत. पण निश्चित पोलिसांना सूचना माननीय मुख्यमंत्री म्हणून त्याचे सक्त दिलेले आहेत. आता नाशिकमध्ये आपण बघितलं असेल, नाशिकमध्ये सुद्धा अशा कुठले म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी दादागिरी, गुंडगिरी, हे हल्ले हे कमी झाले आहेत, बंद झाले आहेत. पुण्यातही मला असं वाटतं की खूप सक्त सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. मला वाटतं यावर कठोर कारवाई, कडक कारवाई या ठिकाणी केली जाते. भाऊ, राष्ट्रवादी पक्षामध्ये संभ्रम जो आहे तो थोडाफार पाहायला मिळतोय. पदांवरला संभ्रम आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या भेटी ज्या आहेत ते होताना पाहायला मिळते. पार्थ पवारने आधी भेट घेतली, नंतर सुनील तटकरेंनी भेट घेतली, आता छगन भुजबळांनी सुद्धा भेट घेतलेली पाहायला मिळते. मला वाटतं सगळ्याच पक्षाचे, तर शेवटी देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यामुळे त्याला वेगवेगळे विषय असतात, त्यांना घेऊन सगळेच भेटत असतात. मग शिंदेसाहेबांच्या सेनेचे लोक असतील, काही त्यांचे नेते असतील, आमदार असतील, काही राष्ट्रवादीचे असतील, त्यांचे नेते असतील, आमचे लोक असतात, हे त्यांना वारंवार भेटत असतात. मला वाटतं राष्ट्रवादीचा तो जो चाललेला आहे तो अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा अंतर्गत काय विषय असेल. पण मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये कुठली चर्चा झाली का नाही झाली या बाबतीत मला कुठली माहिती नाही. एकूणच शेतकरी कुठेतरी कॅन्स घेऊन जाताना दिसत आहेत डिझेलचे, 500 रुपयाचे, आणि ते डिझेल देखील विकले जात आहेत. त्यामुळे पंपासमोर पोहोचायला तेवढं डिझेल टँकरला देखील लागताना दिसतं आहे. याकडे कशा प्रकारे बघताय? कुठेतरी मी तेच सांगितलं, आता शेतीचे दिवस आहेत, शेतीच्या कामाचे दिवस आहेत, पावसाळा समोर आहे, पेरण्या समोर आहेत, आणि म्हणून शेतीची मशागत केली जाते. नांगरटी, वखरटी, टिलर, रोटेवेटर हे सगळे वापरले जात आहेत. काही कामं जे रस्त्यांची असतील, बंधाऱ्यांची असतील, आमच्या डिपार्टमेंटचे असतील, पाटबंधाऱ्याचे असतील, ही वेगाने चाललेली आहेत. कारण पावसाळा एकदा आला की सगळी कामं मग कमी होत आहेत, बंद होत आहेत, आणि म्हणून लोकांची घाई आता काम करण्यासाठी आहे, आणि म्हणून डिझेलसाठी मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्याच ठिकाणावर जाऊन ट्रॅक्टर पंपापर्यंत न आणता शेतातच जाऊन ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकावं ही पद्धत सर्रास सगळीकडे आहे. त्यामुळे कॅना घेऊन ड्रायव्हर असतील, शेतकरी असतील, हे या ठिकाणी लाईनी लावून उभे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण काही ठिकाणी अतिरिक्त साठा त्या ठिकाणी केला जातो आहे, ही गोष्ट चुकीची आहे. मला वाटतं अजूनही पेट्रोल डिझेल आपल्याकडे पुरेसं आहे, त्यामुळे साठा कोणी करू नये. साठा केल्यामुळे हा सगळा प्रश्न उद्भवतो आहे, आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की आपल्या सर्वांना पेट्रोल डिझेल मिळेल, पण आपण ते कॅनांमध्ये आणून साठवून ठेवू नका.